भाजपची आज संध्याकाळी बैठक. अधिवेशनात गैरहजेरीमुळे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आणि आमदारांवर नाराज. विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण, बावनकुळे करणार मार्गदर्शन. मनोज जरांगे आज लातूर दौऱ्यावर. हनुमान आराधना कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार. सोहळ्यानिमित्त भाविकांशी साधणार संवाद. वसई विरार पालिकेचे 4,208 कोटींचे अंदाजपत्रक. मालमत्ता आणि पाणीपट्टी करता वाढ प्रस्तावित. सरकारी दवाखान्यात IVF उपचार मोफत करा. भाजप आमदार मनीषा चौधरींची विधानसभेत मागणी. सर्व घटकातील मातांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे मागणी. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज पत्राचाळीसह शिवभोजन थाळी संदर्भात लक्षवेधी मांडला जाणार. तसंच अर्थसंकल्पावर चर्चेची शक्यता. उष्माघातापासून सावध रहा, नागरिकांनी काळजी घ्यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील वेले यांचं आव्हान. एप्रिल ते जूनमध्ये उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता. वर्ध्यात आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान शिबिर. आमदार राजेश पगाने यांची एकाच दिवशी 3 मंडळांना भेट. नागरिकांच्या महसूलविषयी तक्रारींचा शिबिरात निपटारा. वर्धा जिल्ह्यातील सर्व तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणी सर्व न्यायालयांमध्ये 14 मार्चला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन. गडचिरोली लोक प्रकल्पाच्या विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार. जमिनी देण्यास गावकऱ्यांचा विरोध पाहता कायदा आणि सुव्यवस्थेसाठी वाहतूक 15 मार्चपर्यंत बंद. मालेगावमध्ये रमजान ईद निमित्त बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये 15 ते 20% वाढ. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.